कोण होता गांधारीचा पहिला पती जो महाभारत युद्धाचे कारण बनला? ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, ज्या कुरुक्षेत्राच्या मातीमध्ये रक्ताचे पाठ वाहिले आणि ज्या युद्धाने अखिल मानवजातीचा इतिहास बदलून टाकला, त्या महाभयंकर विनाशाचे बीज एका अशा गुपितामध्ये दडलेले होते ज्याचा विचार केला तरी आजही अंगावर काटा येतो. गांधारी, जिने आपल्या पतीसाठी डोळ्यांवर कायमची पट्टी बांधून घेतली, जिने 100 पुत्रांना जन्म दिला, ती गांधारी महान पतिव्रता मानली गेली. पण तुम्हाला ठाऊक आहे का, धृतराष्ट्राशी विवाह होण्यापूर्वीच नियतीने गांधारीच्या नशिबात एक असा भयंकर खेळ मांडला होता ज्याचा पत्ता खुद्द धृतराष्ट्रालाही लग्नामेळी नव्हता. एका अशा गूढ विवाहाची ही गाथा आहे ज्यामध्ये गांधारीचा पहिला पती मानवाच्या रूपातील कोणी राजकुमार नसून एक मूक प्राणी होता. होय श्रोते हो, हे ऐकून तुमची बुद्धी चक्रावून जाईल. पण याच एका विवाहाने महाभारताच्या महायुद्धात भीष्म पितामहांच्या प्रतिज्ञेपासून ते शकुनीच्या कपटापर्यंत सर्वच गोष्टींना एक वेगळीच धार दिली होती. गांधार देशाच्या राजवाड्यात जेव्हा एका ज्योतिषाने गांधारीची पत्रिका पाहिली तेव्हा त्याचे हात थरथरू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. त्या ज्योतिषाने राजा सुबलाच्या कानात असे काय सांगितले की ज्यामुळे एका पित्याला आपल्या लाडक्या कन्येचे भविष्य वाचवण्यासाठी धर्माच्या नावाखाली एक भयानक पाप करावे लागले. त्या काळोख्या रात्री गांधार नरेश सुबल आपल्या कक्षात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांच्यासमोर उभा असलेला तो वृद्ध ज्योतिषी भीतीने थरथरत होता. महाराज, राजकन्येच्या पत्रिकेत असा एक योग आहे जो कुळाचा नाश करणारा आहे, असे तो ज्योतिषी अत्यंत क्षीण आवाजात म्हणाला. गांधारीच्या पत्रिकेतील पहिल्या विवाहाचा स्वामी मृत्यूचा फेरा घेऊन आला होता. म्हणजेच गांधारीचा जो पहिला पती होईल तो विवाहानंतर अल्पावधीतच मृत्यूला कवेत घेईल आणि गांधारीला अकाली वैधव्य प्राप्त होईल. ही बातमी जर आर्यावर्तात पसरली असती तर गांधारीशी विवाह करायला कोणीही धजावले नसते. एका बाजूला मुलीचे वैधव्य आणि दुसऱ्या बाजूला गांधार राज्याची प्रतिष्ठा, अशा कात्रीत राजा सुबल अडकला होता. मग त्यांनी एक मार्ग काढला जो अतिशय विचित्र आणि गूढ होता. त्यांनी शास्त्रातील एका विधीचा आधार घेऊन गांधारीचा विवाह एका बोकडाशी करून दिला. होय श्रोते हो, एका मुख्या प्राण्याला गांधारीचा पती म्हणून स्वीकारले गेले आणि त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने त्या बोकडाचा बळी देण्यात आला. या विधीमुळे तांत्रिकदृष्ट्या गांधारी विधवा झाली आणि तिच्या पत्रिकेतील तो भयानक वैधव्य योग त्या बोकडासोबतच कायमचा संपला असे मानले गेले. पण हे गुपित केवळ गांधारच्या भिंतींच्या आड दडलेले होते. नियती मात्र हसत होती, कारण लपवलेले सत्य जेव्हा बाहेर येते तेव्हा ते प्रलयाचं रूप धारण करते. हस्तिनापुरातून जेव्हा भीष्म पितामह गांधारीसाठी मागणी घेऊन आले तेव्हा राजा सुबल अत्यंत धास्तावले होते. भीष्मांचं तेज आणि कुरुवंशाची सत्ता यांपुढे नकार देण्याची त्यांची हिंमत नव्हती. पण त्यांनी हे गुपित सांगण्याचं धाडस केले नाही की गांधारी ही तांत्रिकदृष्ट्या विधवा आहे. धृतराष्ट्राशी तिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. पण लग्नानंतर काही काळानंतर जेव्हा ही बातमी हस्तिनापुराच्या गुप्तहेरांच्या माध्यमातून भीष्मांच्या कानावर पडली तेव्हा कुरुवंशाचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. एका अंध राजपुत्राचा विवाह अशा स्त्रीशी करून दिला गेली जिचा पहिला पती एक बोकड होता आणि ती विधवा होती. हे सत्य समजताच भीष्मांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी संपूर्ण गांधार राजघराण्याला बंदिस्त केले. एका छोट्या कोठडीत राजा सुबल आणि त्यांच्या 100 पुत्रांना कैद करण्यात आले. तिथे त्यांना मिळणारे अन्न इतके कमी होते की रोज एका माणसाचा जीव जावा इतकेच ते पुरेसे होते. मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या पुत्रांना पाहून राजा सुबलच्या डोळ्यांत रक्ताश्रू उभे राहिले. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या सर्वात चतुर मुलाला शकुनीला जवळ बोलावले आणि सांगितले, शकुनी, हा अन्याय विसरू नकोस. कुरुवंशाचा समूळ नायनाट केल्याशिवाय शांत बसू नकोस. श्रोते हो, कल्पना करा त्या अंधाऱ्या कोठडीतील दृश्याची, जिथे आपले भाऊ अन्ना वाचून तडफडून मरत आहेत आणि पिता आपल्या मुलाला सुडाची दीक्षा देत आहे. शकुनीने आपल्या पित्याच्या हस्तिदंती हाडांपासून फासे बनवले आणि शपथ घेतली की ज्या हस्तिनापुराने आमच्या कुटुंबाचा छळ केला त्याच हस्तिनापुराच्या राजसभेमध्ये मी या फाशांच्या जोरावर रक्ताची होळी खेळवीन. गांधारीचा तो पहिला पती, तो बोकड, ज्याचा बळी केवळ एक विधी मानला गेला होता, तोच नकळतपणे महाभारताच्या ठिणगीचे कारण बनला.
जर तो विवाह झाला नसता तर राजा सुबलला ते सत्य लपवावे लागले नसते आणि भीष्मांनी त्यांना कैद केले नसते. एका चुकीच्या निर्णयाने सूडाचा असा वणवा पेटवला की ज्यामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मालाही हस्तक्षेप करावा लागला. पण शकुनीच्या मनात धगधगणारी ती सूडाची आग नेमकी कशी शांत होणार होती? त्याने कुरुवंशाच्या 2 पिढ्यांमध्ये विष कालवण्यास सुरुवात केली होती. धृतराष्ट्र आपल्या पत्नीच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ होता, पण गांधारीला मात्र त्या पहिल्या विवाहाची सावली सतत छळत होती. तिने डोळ्यांवर पट्टी का बांधली? केवळ पती अंध आहे म्हणून, की आपल्या आयुष्यातील ते कटू सत्य पाहण्याची तिची इच्छा नव्हती? कथेचा हा वळण घेणारा भाग तुम्हाला एका अशा रहस्याकडे घेऊन जाईल जिथे नियती आणि सूड यांचा मिलाप होतो. ज्या क्षणी शकुनी हस्तिनापुरात दाखल झाला त्या क्षणापासून महाभारताच्या युद्धाचे तानाबाना विणले गेले. गांधारीचा तो पहिला गुप्त विवाह हा कुरुवंशासाठी अपमानाचा विषय ठरला आणि शकुनीसाठी तो अस्त्र बनला. धृतराष्ट्राला जेव्हा हे सत्य समजले तेव्हा त्याच्या मनात गांधारीबद्दल आणि गांधार राज्याबद्दल जो तिरस्कार निर्माण झाला त्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले. एका बाजूला पांडवांचा न्याय आणि दुसऱ्या बाजूला कौरवांचा अहंकार, यामध्ये शकुनीने आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा सूड घेण्याचे ठरवले होते. गांधारीला वाटले होते की त्या बोकडाच्या बळीने तिचे सौभाग्य सुरक्षित राहील, पण प्रत्यक्षात तिच्या 100 पुत्रांच्या मृत्यूचे ते पहिले कारण ठरले. निसर्ग कधीही कोणाचे देणे बाकी ठेवत नाही असे म्हणतात. गांधारीच्या पत्रिकेतील दोष मिटवण्यासाठी दिलेल्या त्या बळीने संपूर्ण कुरुवंशाचा बळी मागितला. हा इतिहास केवळ एका विवाहाची गोष्ट नाही, तर ती एका बापाच्या चुकीच्या निर्णयाची, एका भावाच्या असीम सूडाची आणि एका मातेच्या मूक वेदनेची गाथा आहे. आजही जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा शकुनीचा कपट आणि गांधारीचे समोर येते, पण या सर्वांच्या मागे दडलेले ते गलिच्छ गुपित म्हणजे गांधारीचा तो पहिला पती होता ज्याने युद्धाचा पाया रचला होता. श्रोतेहो, कथा इथेच संपत नाही. शकुनीने आपल्या फाशांच्या जोरावर कुरुवंशाच्या प्रत्येक वीराला कसे नाचवले आणि गांधारीच्या त्या पहिल्या विवाहाचा उल्लेख वारंवार करून धृतराष्ट्राच्या मनातील कौरवांबद्दलचे प्रेम कसे आंधळे केले, हे ऐकून तुमचे हृदय पिळवटून निघेल. हा सूड इतका भयानक होता की शकुनीने स्वतःच्या भाच्यांच्या नाशाचा मार्ग स्वतःच प्रशस्त केला. काय घडले असेल जेव्हा गांधारीला कळले की तिच्या पित्याने केलेल्या त्या एका कृत्यामुळे तिचे 100 मुले मरणाच्या दारात उभी आहेत? काय घडले असेल जेव्हा युद्धाच्या शेवटच्या दिवशी शकुनीने आपल्या पित्याच्या स्वप्नाची पूर्तता होताना पाहिली? या सर्व प्रश्नांची उत्तरे कथेच्या पुढील प्रवाहात दडलेली आहेत. गांधारीची ती पट्टी, शकुनीचे ते फासे आणि कुरुक्षेत्रावरील तो रक्ताचा सडा, या सर्वांचा संबंध त्या एका विवाहाशी कसा जोडला गेला आहे हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. श्रोतेहो, शकुनीच्या डोळ्यात धगधगणारा तो सूडाचा वणवा केवळ हस्तिनापूरच्या राजवाड्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो गांधारच्या त्या काळोख्या कोठडीतील भीषण स्मृतींनी अधिकच पेटला होता. जेव्हा भीष्म पितामहांच्या सैन्याने गांधार नरेश सुबल आणि त्यांच्या 100 पुत्रांना बंदी बनवून हस्तिनापूरच्या अंधार कोठडीत टाकले, तेव्हा त्या प्रत्येक क्षणाने एका महायुद्धाची निर्मिती केली होती. त्या कोठडीत इतकी भयान शांतता होती की केवळ माणसांच्या श्वासाचा आवाज आणि रक्ताळलेल्या जखमांतून वाहणाऱ्या वेदनेचा हुंकार ऐकू येत असे. भीष्मांनी आदेश दिला होता की या सर्वांना दिवसाला केवळ 1 मुठभर धान्य दिले जावे. कल्पना करा, 100 पुत्रांचा पिता आपल्या डोळ्यादेखत आपल्या मुलांना अन्ना वाचून तडफडून मरताना पाहत होता. भुकेने व्याकुळ झालेली ती मुले जेव्हा आपल्या पित्याकडे आशेने पाहत, तेव्हा सुबल राजाचे हृदय विदीर्ण होत असे. पण त्या अंधारातही राजा सुबलने एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहासाचे चाकच फिरवून टाकले. त्यांनी आपल्या सर्व मुलांना एकत्र बोलावले आणि अत्यंत क्षीण स्वरात सांगितले, माझ्या मुलांनो, आपल्या सर्वांना मिळणारे हे थोडेसे धान्य जर आपण विभागून खाल्ले तर आपण सर्वच काही दिवसांत मृत्युमुखी पडू आणि आपल्यावर झालेल्या या अन्यायाचा सूड घेण्यासाठी कोणीही जिवंत उरणार नाही. त्यापेक्षा हे सर्व अन्न तुमच्यापैकी एकानेच खावे, जो सर्वात चतुर आणि क्रूर असेल, जेणेकरून तो जिवंत राहून या कुरुवंशाचा नाश करेल. श्रोतेहो,
एका पित्याने आपल्या मुलांना आपल्याच मृत्यूची निवड करायला लावणे हे किती भीषण असेल. त्या कोठडीत शकुनीने आपल्या पित्याच्या शब्दांना प्रमाण मानले. शकुनी हा सर्वांत धाकटा पण बुद्धीने अत्यंत तल्लख होता. राजा सुबलने शकुनीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या मुलांना हातात एक काठी देऊन ती एका छिद्रातून आरपार काढायला सांगितली. अनेक राजपुत्रांनी प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर शकुनीने त्या काठीला एक दोरा बांधला आणि त्या दोऱ्याच्या टोकाला साखरेचा खडा बांधून तो छिद्राच्या पलीकडे ठेवला. एका मुंगीने त्या साखरेच्या लोभाने तो दोरा छिद्रातून ओढून नेला आणि अशा प्रकारे ती काठी आरपार निघाली. हे पाहून राजा सुबलच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी ओळखले की हस्तिनापूरच्या बलाढ्य सत्तेला हरवण्यासाठी तलवारीची नाही तर अशाच कुटील बुद्धीची गरज आहे. त्या दिवसापासून शकुनीचे इतर 99 भाऊ आणि स्वतः राजा सुबल आपल्या वाट्याचे अन्न शकुनीला देऊ लागले. एक एक करून शकुनीचे भाऊ त्याच्या समोरच डोळे मिटू लागले. कोणी भुकेने ओरडत प्राण सोडला तर कोणाचे शरीर केवळ हाडांचा सापळा बनून जमिनीवर कोसळले. पण शकुनी मात्र त्या प्रत्येक मृत्यूसोबत अधिकच कठोर होत गेला. त्याच्या मनात आता मायेचा पाझर नव्हता तर केवळ सूडाचा निखारा होता. जेव्हा राजा सुबलचा शेवटचा काळ जवळ आला तेव्हा त्यांनी शकुनीला जवळ बोलावले. शकुनी, माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाताच्या हाडांपासून फासे बनव, असे त्यांनी सांगितले. हे फासे तुझ्या इच्छेनुसार चालतील, कारण त्यामध्ये माझ्या आत्म्याचा आणि माझ्या अपमानाचा सूड सामावलेला असेल. इतकेच नाही तर राजा सुबलने शकुनीच्या पायावर एका जड पाषाणाने प्रहार केला आणि त्याचा पाय कायमचा लंगडा केला. शकुनी वेदनेने ओरडला. तेव्हा पित्याने सांगितले की हा लंगडेपणा तुला प्रत्येक पावलावर तुझ्या कुटुंबाच्या बलिदानाची आणि कुरुवंशाने केलेल्या अन्यायाची आठवण करून देईल. शकुनीने लंगडत चालताना घेतलेली प्रत्येक शपथ ही हस्तिनापुराच्या विनाशाची नांदी होती. इकडे गांधारी मात्र या सर्व घटनांपासून अनभिज्ञ होती. तिला वाटले होते की तिचा भाऊ आपल्या भाच्यांना म्हणजे कौरवांना प्रेम देण्यासाठी हस्तिनापुरात आला आहे. पण तिला हे ठाऊक नव्हते की शकुनी ज्या 100 पुत्रांचे रक्षण करण्याचे नाटक करत आहे त्यांना तो प्रत्यक्षात मृत्यूच्या जबड्यात ढकलत आहे. धृतराष्ट्राच्या मनातही एक अस्वस्थता होती. गांधारीच्या पहिल्या पतीचे, त्या बोकडाचे रहस्य जेव्हा त्याला उमजले तेव्हा त्याच्या पुरुषी अहंकाराला मोठी ठेच लागली. त्याला वाटले की भीष्मांनी त्याच्या अंधत्वाचा फायदा घेऊन एका विधवेशी त्याचे लग्न लावून दिले. जरी गांधारीने आपल्या पतीसाठी डोळ्यांवर पट्टी बांधली होती तरी धृतराष्ट्राच्या मनातील तो संशय आणि तिरस्कार कधीच संपला नाही. शकुनीने या संशयाचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने धृतराष्ट्राच्या मनात पांडवांबद्दल द्वेषाचे बी पेरले. पांडूचे पुत्र हे तुझे शत्रू आहेत आणि तुझे 100 पुत्र हेच तुझे सर्वस्व आहेत, असे त्याने धृतराष्ट्राच्या मनावर बिंबवले. शकुनीच्या शब्दांत इतकी जादू आणि इतकी विषारी धार होती की प्रत्यक्ष भीष्म पितामह आणि विदुरसुद्धा त्याचे मनसुभे ओळखू शकले नाहीत. शकुनी जेव्हा राजसभेत फासे टाकत असे तेव्हा त्या फाशांच्या आवाजात त्याला आपल्या मेलेल्या भावांच्या किंकाळ्या ऐकू येत असत. तो प्रत्येक डाव हा युद्धाच्या दिशेने टाकलेले पाऊल होते. श्रोते हो, गांधारीला तिच्या कपोबलाने अनेकदा भविष्यातील धोक्याची जाणीव व्हायची, पण तिने स्वतःला अंधत्वाच्या पडद्याआड लपवून घेतले होते. तिला वाटले की पट्टी बांधल्याने ती जगातील पाप पाहण्यापासून वाचेल, पण त्याच पट्टीमुळे ती आपल्या भावाचे कपट आणि आपल्या पुत्रांचा अधर्म पाहू शकली नाही. शकुनीने दुर्योधनाला आपल्या हातातील बाहुले बनवले होते. दुर्योधनाच्या मनात पांडवांबद्दल जी मत्सर वृत्ती निर्माण झाली त्यामागे शकुनीचा तो लंगडा पाय आणि त्याच्या पित्याची ती हाडे होती. द्रौपदीचे वस्त्रहरण असो किंवा द्यूताचा खेळ, या प्रत्येक घटनेच्या केंद्रस्थानी गांधारीचा तो पहिला पती आणि त्यातून निर्माण झालेला सूड होता. जर भीष्मांनी गांधार राजकुळाला कैद केले नसते तर शकुनी कधीच हस्तिनापूरचा काळ बनून आला नसता. पण विधीचा खेळ असा की जो स्वतःला रक्षक समजत होता तोच नकळत भक्षक बनला. कथेच्या या वळणावर आता अशा घटना घडणार आहेत जिथे रक्ताचे नाते रक्ताचेच तहानलेले होणार आहे. शकुनीने जेव्हा द्यूताचा खेळ मांडला तेव्हा त्याने केवळ राज्य जिंकले नाही तर पांडवांचा सन्मान धुळीस मिळवला. त्या भरलेल्या सभेत जेव्हा द्रौपदीच्या लज्जेचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाला धावून यावे लागले तेव्हा स्वर्गातील देवही थरथरले असतील.
गांधारी त्या सभेत उपस्थित होती, पण तिचे मौन हे महाभारताच्या महाविनाशाची स्वाक्षरी होती. तिला आपल्या भावावर विश्वास होता, पण तोच विश्वास तिच्या कुळाचा काळ ठरणार होता. शकुनीने आपल्या फाशांच्या जोरावर धर्मराजाला हरवले, पण प्रत्यक्षात त्याने धर्मालाच आव्हान दिले होते. आणि जेव्हा धर्माचा अपमान होतो तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी सुदर्शन चक्राला फिरावेच लागते. पण त्यापूर्वी कुरुक्षेत्राच्या मैदानावर अशा काही गोष्टी घडणार होत्या ज्याची कल्पना खुद्द शकुनीनेही केली नव्हती. गांधारीच्या त्या पहिल्या विवाहाचा बदला घेण्यासाठी निघालेला शकुनी स्वतःच्याच जाळ्यात कसा अडकला, आणि गांधारीच्या डोळ्यांवरील पट्टीने तिच्या पुत्रांना वाचवले की अजूनच संकटात टाकले? श्रोतेहो, महाभारताचे हे रहस्य अत्यंत खोल आहे. एका बाजूला गांधारीची भक्ती आणि दुसऱ्या बाजूला शकुनीचे कपट. या दोघांच्या मध्ये सापडलेले कौरव आणि पांडव. युद्धाच्या ठेणग्या आता पडू लागल्या होत्या. भीष्म पितामहांच्या प्रतिज्ञेचा डोंगर ढळू लागला होता. अशावेळी श्रीकृष्णाने घेतलेली भूमिका आणि शकुनीने रचलेले शेवटचे कारस्थान हे सर्व पाहणे रोमांचकारी ठरेल. कथेचा प्रवाही भाग आता एका अशा वळणावर आला आहे जिथे रक्ताचा प्रत्येक थेंब हिशोब मागणार आहे. काय घडले असेल जेव्हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर शकुनी आपल्या त्या हाडांच्या भाषांना घेऊन उतरला असेल, आणि गांधारीने आपल्या तपोबलाने दुर्योधनाला वज्रदेही बनवण्याचा जो प्रयत्न केला, त्यात शकुनीने पुन्हा एकदा कोणता खेळ मांडला? श्रोतेहो, कुरुक्षेत्राच्या त्या रणधुमाळीत जेव्हा भीष्म पितामहांच्या रथाची चाके रक्ताच्या चिखलात रुतली होती आणि अर्जुनाच्या गांडीवातून सुटणारे बाण काळ बनून बरसत होते, तेव्हा रणांगणाच्या एका कोपऱ्यात शकुनी आपल्या त्या विखारी हाडांच्या फाशांना छातीशी कवटाळून बसला होता. हे फासे केवळ खेळण्याचे साधन नव्हते, तर त्यामध्ये त्याच्या वडिलांचा, राजा सुबलचा आक्रोश आणि त्याच्या 99 भावांच्या मरणासन्न किंकाळ्या सामावलेल्या होत्या. पण नियतीचा खेळ पहा. ज्या शकुनीने गांधारीच्या पहिल्या विवाहाचे गुपित अस्त्र म्हणून वापरले, त्याच शकुनीला आता श्रीकृष्णाच्या मायावी सुहास्य वदनासमोर स्वतःचे अस्तित्व संपताना दिसत होते. युद्धाच्या 18व्या दिवशी जेव्हा कौरवांचा संपूर्ण डोलारा कोसळला होता, तेव्हा शकुनीच्या मनात एकाच वेळी पश्चात्ताप आणि सूडाची आग धुमसत होती. त्याला आठवत होता तो दिवस जेव्हा त्याने आपल्या पित्याच्या सांगण्यावरून स्वतःचा पाय स्वतःच कायमचा लंगडा करून घेतला होता. तो प्रत्येक लंगडा पाऊल टाकताच त्याच्या काळजात सूडाची एक कळ उमटत असे. पण या सूडाच्या प्रवासात त्याने आपल्या लाडक्या बहिणीच्या गांधारीच्या आयुष्याची जी राखरांगोळी केली, त्याचे काय? गांधारीने जेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधली तेव्हा तिला वाटले होते की ती धर्माचे पालन करत आहे, पण प्रत्यक्षात शकुनीने तिला एका अशा अंधारात ढकलले होते जिथे तिला तिच्या स्वतःच्या मुलांचे रक्ताळलेले मृतदेहही पाहता येणार नव्हते. कुरुक्षेत्रावर जेव्हा दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तेव्हा शकुनीला जाणीव झाली की त्याने केवळ पांडवांचा नाश करण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपल्याच रक्ताच्या नात्याला स्मशानाच्या वाटेवर आणून सोडले आहे. गांधारीचा तो पहिला पती, तो मूक प्राणी ज्याचा बळी देऊन दोष मुक्त करण्याचा प्रयत्न राजा सुबलने केला होता, त्या बळीचे ऋण फेडण्यासाठी आज संपूर्ण कुरुवंश रणांगणावर कापला गेला होता. शकुनीच्या हातातले ते फासे आता थरथरायला लागले होते. त्याला भास होऊ लागला की त्या फाशांमधून त्याच्या वडिलांचा आवाज येत आहे, जो त्याला सांगत आहे की शकुनी, तू सूड तर घेतलास, पण या सूडाच्या बदल्यात तू तुझे सर्वस्व गमावले आहेस. धृतराष्ट्राचा तो संताप, जो गांधारीच्या भूतकाळाबद्दल समजल्यावर अनावर झाला होता, तो संताप आता हस्तिनापूरच्या राजवाड्याला गिळंकृत करायला निघाला होता. शकुनीला आता पळून जाण्यासाठी जागा उरली नव्हती. सहदेवाने जेव्हा आपली तलवार उपसली आणि शकुनीच्या समोर उभा राहिला, तेव्हा शकुनीच्या डोळ्यासमोर गांधार देशाचा तो राजवाडा उभा राहिला, जिथे एकेकाळी हस्ती खेळती 100 भावंडे होती. सहदेवाच्या तलवारीच्या प्रत्येक वारासोबत शकुनीला आपल्या बहिणीच्या त्या पहिल्या विवाहाच्या गुपिताची आठवण येत होती, ज्या गुपिताने त्याला महाभारताचा नायक नाही तर खलनायक बनवले होते. इकडे गांधारीच्या शिबिरात एक भयान शांतता पसरली होती, जिने आपल्या तपोबलाने सूर्यालाही थांबवण्याची शक्ती मिळवली होती. ती माता आज आपल्या पुत्रांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकून पाषाणवत झाली होती. तिने विचार केला, जर तिने त्या दिवशी आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन तो पहिला विवाह केला नसता, तर आज तिचे सौभाग्य आणि तिचे पुत्र सुरक्षित राहिले असते का? की हे सर्व त्या मुक्या प्राण्याच्या तळतळाटाचे फळ होते? गांधारीच्या डोळ्यांवरील पट्टी आता अश्रूंनी ओली झाली होती.
तिला आठवत होते ते भीष्म पितामहांचे शब्द, जेव्हा त्यांनी गांधार राज्यावर आक्रमण करून तिला हस्तिनापुरात आणले होते. भीष्मांनी तिला कुरुवंशाची लक्ष्मी मानले होते, पण त्याच भीष्मांनी तिच्या वडिलांना आणि भावांना अन्ना वाचून तडफडून मारले होते. हा विरोधाभास गांधारीला आतून पोखरत होता. तिने ठरवले की आता वेळ आली आहे या सर्व विनाशाच्या मुळाशी जाण्याची. तिने आपल्या अंतर्मनात श्रीकृष्णाला पुकारले, हे वासुदेवा, हे जगन्नाथा, माझ्या नशिबात हा असा खेळ का मांडला गेला? एका बाजूला माझा भाऊ शकुनी, जो सुडाच्या आगीत जळत होता, आणि दुसऱ्या बाजूला माझे पती धृतराष्ट्र, जे संशयाच्या अंधारात चाच पडत होते. या दोघांच्या मध्ये माझी आणि माझ्या पुत्रांची काय चूक होती? श्रीकृष्ण जेव्हा गांधारीच्या समोर प्रकट झाले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे ते स्मित नव्हते, तर एक अगाध करुणा होती. श्रीकृष्ण म्हणाले, गांधारी, नियती कधीही कोणावर अन्याय करत नाही, ती केवळ कर्माचे फळ देते. तुझ्या पित्याने जेव्हा तुझे भविष्य वाचवण्यासाठी तो पहिला विवाह घडवून आणला आणि एका जीवाचा बळी दिला, तेव्हाच या युद्धाचे बीज रोवले गेले होते. लपवलेले सत्य हे विषासारखे असते. ते हळूहळू संपूर्ण शरीरात पसरते आणि शेवटी मृत्यूला निमंत्रण देते. तुझ्या भावाने, शकुनीने, त्या विषाला आपल्या मनात साठवून ठेवले आणि सूडाचे रूप दिले. त्याने स्वतःला पीडित मानले, पण सूड घेताना तो स्वतःच अपराधी बनला. गांधारी, तू डोळ्यांवर पट्टी बांधून जगापासून दूर गेलीस, पण तू तुझ्या पुत्रांच्या अधर्माकडेही डोळे झाक केलीस. डोळ्यांवरील पट्टी ही धर्माची खूण असू शकते, पण सत्यापासून पळ काढण्याचे साधन असू शकत नाही. श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकून गांधारीच्या मनातले द्वंद्व अधिकच तीव्र झाले. तिला आता समजले होते की शकुनीने ज्या हाडांच्या फाशांनी पांडवांना हरवले, त्याच फाशांनी तिच्या 100 पुत्रांच्या चिता पेटवल्या होत्या. रणभूमीवर सहदेवाने शकुनीचा वध केला आणि शकुनीचा तो लंगडा देह धुळीत मिसळला. त्याच्या हातातील ते फासे जमिनीवर पडले आणि फुटले. त्या फाशांमधून धूर निघू लागला. जणू काही सुबल राजाचा आत्मा आता त्या सुडातून मुक्त झाला होता. पण शकुनीचा मृत्यू हे केवळ एका प्रकरणाचा शेवट नव्हता, तर ते एका नवीन विलापाचे प्रारंभ होते. गांधारीने जेव्हा आपल्या पुत्रांच्या मृत्यूचा शोक केला, तेव्हा तिचा राग श्रीकृष्णावर अनावर झाला. तिला वाटले की श्रीकृष्ण हे युद्ध थांबवू शकले असते, पण श्रीकृष्णाने तिला दाखवून दिले की जेव्हा सत्याचा अपमान होतो आणि गुपितांच्या पायावर राजसत्ता उभी केली जाते, तेव्हा तिचा विनाश अटळ असतो. गांधारीचा तो पहिला पती, ज्याला समाजाने केवळ एक विधी मानले होते, तोच आज कुरुक्षेत्रावर रक्ताच्या रूपाने वाहत होता. प्रत्येक रक्ताचा थेंब हा विचारत होता की मानवाच्या अहंकारासाठी मुक्या प्राण्यांचा किंवा निरागस जीवांचा बळी देणे कितपत योग्य आहे. श्रोतेहो, गांधारीच्या आयुष्यातील हे रहस्य आपल्याला शिकवते की सत्याला कितीही काळोखात लपवले तरी ते एक दिवस सूर्यासारखे प्रखरतेने बाहेर येते. शकुनीने जरी सूड घेतला असला तरी तो सूड घेताना त्याने आपल्या बहिणीचे अखंड सौभाग्य आणि स्वतःचे अस्तित्व पणाला लावले होते. गांधारीने जेव्हा शेवटी आपल्या डोळ्यांवरील पट्टी उघडली, तेव्हा तिला समोर दिसला तो केवळ विनाश आणि स्मशान शांतता. तिने श्रीकृष्णाला दिलेला शाप हा केवळ संतापाचा भाग नव्हता, तर तो एका आईच्या तुटलेल्या हृदयाचा आक्रोश होता. पण श्रीकृष्णाने तो शापही हसत स्वीकारला, कारण त्यांना ठाऊक होते की हे सर्व एका मोठ्या ईश्वरी योजनेचा भाग आहे. महाभारताची ही कथा केवळ युद्धाची नाही, तर ती मानवी स्वभाव, गुपिते, सूड आणि कर्माच्या सिद्धांताची एक महान गाथा आहे. गांधारीचा तो पहिला पती आजही आपल्याला आठवण करून देतो की नियतीच्या लेखणीने लिहिलेले शब्द कोणीही पुसू शकत नाही. आता या कथेचा असा एक भाग येणार आहे जिथे गांधारी आणि धृतराष्ट्र आपल्या जीवनाचा शेवटचा प्रवास कसा करतात हे रहस्य उलगडणार आहे. कुरुक्षेत्राच्या मातीत आजही त्या गूढ विवाहाच्या आणि शकुनीच्या हाडांच्या फाशांच्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. त्या गोष्टींमध्ये दडलेला बोध आपल्याला आजच्या युगातही तितकाच लागू होतो. काय झाले असेल जेव्हा गांधारीने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्या पहिल्या विवाहाचा विचार केला असेल? तिला पश्चाताप झाला असेल की अभिमान? तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिला अभिमान वाटत होता की पश्चाताप? कदाचित दोन्हीही नाही. तिला जाणवले की ज्या सत्याला लपवण्यासाठी तिच्या वडिलांनी तो गुप्त विवाह केला, त्या सत्यानेच तिच्या आयुष्याचा पाया रचला होता. जर तो विवाह झाला नसता तर शकुनीच्या मनात हस्तिनापूरबद्दल द्वेष निर्माण झाला नसता.
जर शकुनीने सूड घेतला नसता तर तिचे 100 पुत्र आज जिवंत असते. गांधारीला त्या क्षणी उमजले की नियतीशी खेळण्याचा प्रयत्न माणसाला विनाशाकडेच नेतो. तिने स्वतःच्या नशिबाचा स्वीकार केला, पण तिच्या मनात त्या पहिल्या विवाहाबद्दल कोणतीही कटुता उरली नव्हती. उरली होती ती फक्त एक अथांग शांतता. जेव्हा अरण्याला आग लागली तेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. धृतराष्ट्राने गांधारीचा हात घट्ट धरला होता. आगीच्या ज्वाळांनी त्यांना वेढलेले असताना गांधारीने मनात श्रीकृष्णाचे स्मरण केले. त्या अग्नीत त्यांचे नश्वर देह भस्म झाले आणि एका महान पर्वाचा शेवट झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेस तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगदंब जगदंब. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.